एका बाजूला गॅस टंचाईचा फटका आता जसा हॉटेलवाल्याला बसू लागला आहे, त्यानंतर लाकडी अड्ड्याकडे परत एकदा लोक वळलेली आहेत. चुलीसाठी मोठमोठ्या भट्ट्यांसाठी आता लाकडाचा वापर करण्यास सुरुवात व्हायला लागलेली आहे. जवळपास 20 ते 30% हॉटेल पंढरपूरची बंद झालेली आहेत. मात्र आता हे हॉटेल काहीतरी करून चालू ठेवायचा प्रयत्न व्यावसायिकांकडून सुरू झालेला आहे. ज्या पद्धतीनं हे अड्डे आहेत गावातले, हे सर्वच लाकडी अड्ड्यातून माल मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आपल्यासोबत अड्ड्याचे मालक आहेत चव्हाण. मला सांगा काय परिस्थिती आहे? परिस्थिती काय आता हे लाकूडच चालू आहे. हे गिरायक वाढलेलं आहे सध्या. हां गिरायकाला लाकूड मिळत नाही आणि गॅस बी मिळत नाही. बरं. आणि त्यानंतर आता दर हाही वाढवावा लागणार आहे. बरं, दर वाढवलं तर लाकूड येणार नाही. दुसरं काय, किती आता कसा रेट आहे? रेट आता 6,000 रुपये टन आहे. 6,000 रुपये टन आहे. पण आता ज्या पद्धतीनं ढाबे असतील, हॉटेल असतील, त्यांना भट्ट्याला पर्यायच नाही आहे. पर्यायच नाही त्याला. बरं. मग आता ही वाळलेलं लाकूड मिळते तुम्हाला? हा, वाळलं घ्यावं लागतं. वाळलं कुठलं हे? बरं. मग आता तो वाळला घ्यायचा आणि फोडून हे काय वाळवायला ठेवायचं. वाळवाळ ठेवायचं. मग आता किती टन माल आहे तुमच्याकडे? साधारणपणे 15-16 टन मला आहे. 15-16 टन माल आहे. तर अशा रीतीनं आता ही लाकडं येत आहेत, ओली लाकडं असत आहेत, ती फोडून वाळवायसाठी ह्यांचं काम सुरू असतं. आणि ज्या पद्धतीने जसं गिराईक वाढेल तशा पद्धतीने आता ह्यांना मालही वाढवावा लागणार आहे. दरही वरचे वाढायला लागलेले आहेत. त्यामुळं आता येणाऱ्या काही दिवसात पुढच्या हॉटेल मालकांना लाकडाशिवाय पर्याय असणार नाही. त्यामुळं जुन्या चुली आणि लाकूड हे पुन्हा एकदा पंढरपुरात तेजीत सुरू झालेलं आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.